बीजेपी नेत्या आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री पंकजा मुंडे ह्या फरवरीमध्ये एका लग्नाला जातात. त्यांच्यासोबत त्यांची आई पण असते, त्यांची बहीण पण असते आणि हे सगळे मिळून त्या लग्नाला जातात आणि तिथे नवदंपतीला आशीर्वाद देतात आणि घरी परत येतात. पण 23 नोव्हेंबर 2025ला म्हणजे त्या लग्नाला बरोबर 9 महिने कंप्लीट होतात आणि 23 नोव्हेंबरला त्या नवरीने जिला पंकजा मुंडे यांनी आशीर्वाद दिला होता त्या मुलीने गळफास लावून स्वतःला संपवलेलं. तिच्या आईबाबांनी तक्रार दाखल केलेली आणि 3 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला सामोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती महाराष्ट्राच्या मुंबई या ठिकाणची. इथे वरळीमध्ये अनंत गर्जे आणि गौरी गर्जे हे दोघं पती पत्नी राहत असतात आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ म्हणजे अनंतचा भाऊ अजय गर्जे हा सुद्धा राहत असतो. आणि अनंत हा जो आहे तो पंकजा मुंडे यांचा पीए असतो आणि गौरी ही डॉक्टर असते. या दोघांचं एकंदरीत सगळं चांगलं सुरू असते. वरकरणी जर पाहिलं तर खूप समृद्ध असं हे कुटुंब असते. त्यामुळे त्या लग्नात असं काही होईल असं कुणालाही वाटतच नव्हतं. त्यामुळे सगळे शॉकमध्येच होते. 21 नोव्हेंबरला अनंत हा सासऱ्यांना फोन करतो रात्रीच्या 10:30 वाजता. पण त्यावेळेस सासरे वॉशरूमला गेलेले असल्यामुळे ते फोन उचलत नाही. पण जेव्हा ते बघतात की जावयांचा फोन आला एवढ्या रात्री, तर ते कॉलबॅक करतात. पण आता तो उचलत नाही. त्यामुळे ते गौरीला फोन करतात, म्हणजे आपल्या मुलीला फोन करतात आणि विचारतात की एवढ्या रात्री का फोन केला, सगळं ठीक आहे ना? तर गौरी म्हणते, हो बाबा सगळं ठीक आहे, सहजच लागला असेल फोन, असं म्हणून ती ठीक आहे असं सांगते. तर बाबांनाही असं वाटते की सगळं ठीक असेल आणि ते फोन ठेवून देतात. मग दुसऱ्या दिवशी परत अनंत हा आपल्या सासऱ्यांना फोन करतो आणि म्हणतो की बाबा गौरी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुम्ही तिला समजवा. तर बाबा म्हणतात ठीक आहे फोन दे मला. तर तो देत नाही आणि लगेचच 2 मिनिटांनी आपल्या सासूबाईंना फोन करतो आणि म्हणतो की सासूबाई गौरीने स्वतःला संपवलेलं आहे आणि मी आता तिला घेऊन हॉस्पिटलला चाललेलो आहे असं ते म्हणतात. आणि इकडे आईबाबा दोघं पण रडायला लागतात. त्यांना असं वाटतं आपल्या मुलीने काय केलं, आपल्या मुलीने काय केलं की तिला काही केलेलं आहे असं त्यांना वाटते. मग ते त्यांचे नातेवाईक जे असतात ते मुंबईला असतात, ते त्यांना फोन करून म्हणतात की जरा तुम्ही गौरीकडे जाऊन बघा काय झालं ते. मग ते गौरीच्या घरी जातात. तेव्हा त्यांना कळते की 6:30 वाजता म्हणजे 23 नोव्हेंबर 2025ला गौरीने 6:30 वाजता स्वतःला संपवलेलं आहे हे त्यांना कळते. तेव्हा ते आपल्या मुलीला बघायला, भेटायला, काय झालं हे पाहायला ते मुंबईला येतात आणि दुसऱ्या दिवशी ते मुंबईला पोहोचतात. कारण मुंबई पासून ते खूप लांब राहतात, त्यामुळे त्यांना सकाळ होते आणि ते सकाळी जेव्हा मुंबईला येतात तेव्हा ते सरळ वरळी पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तक्रार करतात. आणि तिथे ते सांगतात की माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही आहे, तर तिची हत्या झाली असावी असा आम्हाला पूर्ण संशय आहे. आणि हा संशय आम्हाला आमच्या जावयांवरतीच आहे. जावई म्हणजे अनंत गर्जे, जे पंकजा मुंडे यांचे पीए आहेत असं ते सांगतात. कारण मुलगी नेहमी सांगत असायची की अनंत मला मारतो,
आणि तिला जेव्हा मी भेटायचो तेव्हा कधी तिच्या गालावरती, कधी तिच्या गळ्यावरती, कधी हातावर, कधी पोटावर, कुठे ना कुठे आम्हाला असे व्रण दिसायचे. त्यामुळे आम्हाला असं वाटायचं की तो कदाचित तिला मारत असावा. आणि ती पण तशी आम्हाला सांगायची की हा मला मारतो म्हणून. गौरीची आई म्हणाली की आम्ही आमच्या क्षमतेपेक्षा जास्त पैसा खर्च करून लग्न केलेलं आहे. या लग्नाला आम्ही 50 ते 60 लाख रुपये खर्च केलेले आहेत. केवळ पंकजा मुंडेच नाही, तर राजकीय वर्तुळातील चांगले दिग्गज लोक या लग्नाला हजर होते. कारण हा पंकजा मुंडेंचा पीए होता. त्यामुळे याच्या ओळख्या सगळीकडेच होत्या आणि सगळे चांगले लोक लग्नाला हजर होते. आम्ही पण आनंदी होतो की आमच्या मुलीला चांगलं स्थळ मिळालेलं आहे. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की अवघ्या 9 महिन्यामध्ये आमची मुलगी आमच्या हाताबाहेर, म्हणजे या जगातूनच जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण हे झालं. आई म्हणाली की अनंतचे लग्नाबाह्यचे संबंध होते. तो काही चॅटिंग करायचा मुलींसोबत, तर ती चॅटिंग गौरीने पाहिली होती आणि तिने तिच्या बाबांना व्हॉट्सॲपवरती पाठवलेली होती असं त्यांनी सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की लातूरमध्ये किरण नावाची महिला होती, तिचं आणि ह्याचं 2021 मध्ये लग्न झालं होतं आणि त्यांनी हे लग्न आमच्यापासून लपवलं होतं. याच्यातनं ती मुलगी प्रेग्नेंट होती आणि त्याच्यामध्ये नवऱ्याच्या ठिकाणी अनंतचं नाव होतं. हे जेव्हा गौरीला कळलं तेव्हा या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागले. अनंत आणि गौरीचे खूप भांडणं व्हायला लागले. जेव्हा हे भांडणं खूप वाढले तेव्हा ती आपल्या नंदेला फोन करून सांगते की अनंतचे बाहेर संबंध आहेत. तर ती नणदसुद्धा म्हणायची की बघ, तुला नांदायचं असेल तर तू व्यवस्थित नांद, नाही तर आम्ही अनंतचं दुसरीकडे लग्न करून देऊ, तू बघ तुला काय करायचं आहे ते. ती पण सारखी टॉर्चर करायची आणि जो दीर जवळ राहायचा अजय, तो सुद्धा तिला खूप टॉर्चर करायचा आणि तो पण म्हणायचा की तुला बघ राहायचं असेल तर व्यवस्थित राहा, नाहीतर तू इथून निघून जा, आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न करू, त्याला काय खूप मिळतील, असं हे लोक बोलायचे. त्यामुळे गौरी खूप मेंटल डिस्टर्ब राहायची. तिला खूप ती खूप रडायची की माझ्यासोबत हे सगळं काय होत आहे. कारण अनंतचे जे लग्न झालं होतं ते पण त्यांनी सांगितलं नव्हतं. त्याच्यानंतर जी प्रेग्नन्सी रिपोर्ट आहे ती तिला मिळालेली असते. त्यामुळे पण ती खूप दुःखी होते आणि तो हे पण म्हणायचा की तू कुणाला हे सगळं सांगू नको, तू जर तुझ्या आईबाबांना हे सगळं सांगशील तर मी तुझ्या नावाची चिठ्ठी लिहील आणि मी सुसाईड करून टाकील, असं तो तिला धमक्या द्यायचा. त्यामुळे तिला काय करावं हे सुचत नव्हतं. पण तरीही ती आपल्या बाबांना व्हॉट्सॲपवरती हे सगळं पाठवत राहायची, स्क्रीनशॉट घ्यायची आणि बाबांना पाठवायची. तिने जी प्रेग्नन्सी रिपोर्ट होती ती सुद्धा व्हॉट्सॲपवरती बाबांना पाठवलेली होती. त्यामुळे बाबांना पण माहिती होतं की त्यांचा जावई आणि मुलीमध्ये काय सुरू आहे. पण तरी त्यांना असं वाटत होतं की कदाचित कालांतराने सगळं व्यवस्थित होईल आणि ते आपल्या मुलीलाच समजवत होते की बघ बेटा, काही दिवस थोडं ॲडजस्ट कर, बघ, असंच ते सांगत होते. पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. तिने स्वतःला संपवून टाकलं कारण ती हे नाही सहन करू शकत होती. एक तर दीर पण त्रास द्यायचा, नणंद पण त्रास द्यायची आणि नवरा तर तिला मारायचा सुद्धा. त्यामुळे तिला असं वाटायचं की माझ्याकडे एवढं शिक्षण आहे, मी डॉक्टर आहे आणि तरी पण मला हे सगळं सहन करावं लागते. अनंत हा गौरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि डॉक्टर तिला पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि अनंत तिथून फरार होऊन जातो. आणि बऱ्याच वेळाने म्हणजे सोमवारच्या सकाळी तो पोलिसांसमोर हजर होतो. त्यावेळेस तो पोलिसांना सांगतो की मी तर बाहेर गेलो होतो, ज्यावेळेस गौरीने असं केलं त्यावेळेस मी घरी नव्हतो, मी तर बाहेर गेलो होतो, मला पंकजा मुंडेंसोबत दौऱ्यावर जायचं होतं आणि गौरीचा फोन येतो, त्यामुळे मी
परत आलो आणि जेव्हा मी पाहिलं तर बाहेरून दार बंद होतं. मी 31व्या माळ्यावरती गेलो. आमचं फ्लॅट 30व्या माळ्यावरती आहे. मी 31व्या माळ्यावरती गेलो आणि तिथून खिडकीच्या साहाय्याने 30व्या माळ्यावरती आलो आणि तिथून मी जेव्हा पाहिलं तर गौरीने स्वतःला हँग केलं होतं आणि तिने गळफास लावला होता. त्यामुळे मी खिडकीतून दार उघडलं आणि आतमध्ये आलो असं तो सांगतो. पण ह्यामध्ये काही खरं वाटत नाही की कोण व्यक्ती 31व्या माळ्यावरती चढून 30व्या माळ्यापर्यंत येऊ शकते. ही गोष्ट पटण्यासारखी नाही आहे. पण त्याने माध्यमांना असं सांगितलेलं आहे आणि तो म्हणाला की मीच गौरीला हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. त्याला पोलिसांनी आता अटक केलेलं आहे. पण पोस्टमॉर्टम झाल्यानंतर गौरीला आता कुठे अग्नी द्यायचं हा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये गौरीचे नातेवाईक आणि अनंतच्या नातेवाईकांमध्ये भांडणं सुरू आहेत. गौरीच्या आईबाबांना असं वाटते की गौरीचं आणि अनंतचं जे गाव आहे ते जे एकाच गावातले होते, तर गौरीचं मृतदेह हे अनंतच्या घराच्या बाजूला पुरवावं असं त्यांना वाटते आणि ह्याच्यासाठी दोन्ही कुटुंबाची भांडणं होत आहेत. त्यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली आणि तिला अनंतच्या घराजवळच अग्नी दिलेली. अनंत गर्जेला न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे आणि त्याची बहीण आणि त्याच्या भावाला त्याच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते? अनंत गर्जे हा राजकीय दृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहे, तर तो सुटेल की त्याला शिक्षा होईल? काय वाटते तुम्हाला? त्या डॉक्टर मुलीला न्याय मिळेल का? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.